Dictionary is a collection of elements or items. Okay, it's not a collection of elements, it's a collection of items. Okay, it is denoted by curly bracket. Okay, next point होता, it is unordered. राईट. अनऑर्डर्ड म्हणजे काय, इंडेक्सिंग नसेल लिस्ट मध्ये, इंडेक्सिंग मध्ये 0 1 2 3 -1 2 3 4, पण इथं इंडेक्सिंग असेल नसेल, नो इंडेक्सिंग. ओके, त्याच्यानंतर इट इज अ म्युटेबल डेटा स्ट्रक्चर. ओके, म्युटेबल डेटा स्ट्रक्चर. ओके, म्युटेबल म्हणजे काय, तर आपण ऍड, अपडेट, राईट, ऍड, अपडेट आणि डिलीट करू शकतो. ओके, ऍड, अपडेट आणि डिलीट करू शकतो. डिक्शनरी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, डिक्शनरी लाईक जे आहेत, अगोदर कोणतं बघितलं, लिस्ट, सेट आणि टपल. ओके, हे ऍज अ कंटेनर यूज होतात. ओके, आणि कंटेनर यूज होतात किंवा ह्याच्यावर आपण ऑपरेशन्स करू शकतो आणि प्रोग्रामिंग मध्ये ऑपरेशन करू शकतो आणि प्रोग्रामिंग साठी यूज होतं. ओके, बट डिक्शनरी जे आहे ते ऍज अ कॅरियर यूज होतं. ओके, टू गेट डेटा फ्रॉम अनदर ऍप्लिकेशन. ओके, म्हणजे जो डेटा येईल इन द फॉर्म ऑफ टॅगिंग आला पाहिजे, त्याच्यामुळं तो डिक्शनरी मध्ये असतो. लाईक एम्प्लॉय डेटा येतोय, लोन डेटा येतोय, क्रेडिट कार्ड डेटा येतोय, तर प्रॉपर टॅग असतात, आयडी काय, नेम काय. ओके, सो हे एक्झाम्पल आहे डिक्शनरीचं, राईट. सो अशी डिक्शनरी क्रिएट होते, आयडी इज इक्वल टू नेम आणि डिपार्टमेंट. ओके, आता जेव्हा मी एम्प्लॉय रन करतो, तर दिस इज द डिक्शनरी क्रिएटेड. ओके, क्लिअर आहे. त्याच्यानंतर डिक्शनरी मधला एक आयटम जो आहे, डिक्शनरी मधला एक आयटम जो आहे तो की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये असतो. लाईक एक आयटम मध्ये काय असतात, की आणि व्हॅल्यू फॉर्म मध्ये असतात. ओके, की आणि व्हॅल्यू फॉर्म मध्ये असतात. ओके, की काय, आयडी की आहे. ओके, आयडी की आहे आणि व्हॅल्यू काय त्याची 101. ओके, की की कोणती होती, आयडी आणि व्हॅल्यू 101. ओके, इथं नेम आहे. ओके, इथं की काय, नेम आहे. ओके, सो जनरली जे काही आहे, लाईक आपण जो डेटाबेसचे कॉलम असतात. ओके, डेटाबेसचे जे काही कॉलम असतात, ओके, ते ऍज अ डिक्शनरी, डेटाबेसचे जे कॉलम आहेत ते ऍज अ डिक्शनरी यूज होतात. ओके, डेटाबेसचे कॉलम काय, ऍज अ डिक्शनरी यूज होतात. ओके, म्हणजे आयडी जो असेल तो एक कॉलम असेल, नेम असेल तो एक कॉलम असेल. ओके, आयडी, नेम आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलं, डिपार्टमेंट हे एक कॉलम असेल. आयडी, नेम आणि डिपार्टमेंट एक कॉलम आहे. ओके, सो त्याच्यामधला जो डेटा आहे I101 रवी आणि आयटी. ओके, सो हा जो डेटा आहे, लाईक हा डेटा, जर आपला हा डेटा आहे, ऍक्च्युअल मध्ये हा डेटा आहे. एक रो म्हणजे काय असतो, डेटा. कॉलम, हा कॉलम नेम काय असेल, ऍज अ टॅग जाईल, ऍज अ की जाईल. ओके, सो की काय, डबल की नसेल, आयडीचा अनेक एक कॉलम नसेल. सो की मध्ये डुप्लिकेशन नाही अलाउड. ओके, की मध्ये डुप्लिकेशन नाही अलाउड. ओके, डुप्लिकेट कीज आर नॉट अलाउड. ओके, सो की मध्ये डुप्लिकेट की अलाउड नाही. की डुप्लिकेट नॉट अलाउड. ओके, आणि सपोज आता हे कॉलमचं नाव चेंज करता येईल का, लाईक म्हणजे म्हणजे जनरली काय असेल, कॉलमचं नाव आपण एवढं इझिली अपडेट नाही करणार. ओके, नेमचं काही दुसरं नाव ठेवू शकतो का, नाही, नेमच पाहिजे. डिपार्टमेंटचं डिपार्टमेंटच पाहिजे. ओके, सो हे जो काही आहे, लाईक हे कॉलम नेम किंवा ज्या कीज आहेत त्या इम्युटेबल डेटा स्ट्रक्चरच्या असतील. इम्युटेबल डेटा स्ट्रक्चरच्या असतील. ओके, इम्युटेबल म्हणजे काय, चेंज न होणारे डेटा स्ट्रक्चर. कोणते कोणते आहेत आपल्याकडं, टप्पल आहे. ओके, स्ट्रिंग आहे. ओके, आणि त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला इंटिजर पण यूज करता येतात. ओके, जनरली हेच असतील, लाईक जनरली स्ट्रिंगच असेल. लाईक 90% टाइम तुमचं की जे असेल ते स्ट्रिंग असेल. 1 or 2 सिनेरियोज असतील ज्याच्यामध्ये आपण इंटिजर यूज करू. टपल यूज करू शकतो, बट इट्स नॉट रेकमेंडेड. ओके, आणि व्हॅल्यूज काय असू शकतात, काहीही असू शकतात. ओके, व्हॅल्यू
काही असू शकतात, डुप्लिकेट पण असू शकतात. ओके. किंवा एनी डेटा स्ट्रक्चर असू शकतो व्हॅल्यूमध्ये. ओके. एनी डेटा असू शकतो. एनी डेटा स्ट्रक्चर असू शकतो. ओके. क्लिअर आहे? त्याच्यानंतर आपण बघितलं होतं हाऊ टू ऍक्सेस द एलिमेंट्स. राइट? हाऊ टू ऍक्सेस द एलिमेंट. हाऊ टू ऍक्सेस एलिमेंट्स. राइट? हाऊ टू ऍक्सेस मध्ये काय बघितलं? जर आपल्याला नेम पाहिजे असेल, ओके, तर आपण काय करणार? डिक्शनरीचं नाव, ओके, हे डिक्शनरी EMP जे आहे त्याचं नाव आणि त्याच्या त्याच्यामध्ये जे आहे जी की पाहिजे ह्याला काय म्हणणार आपण? की म्हणणार. ओके. की पाहिजे, जी की पाहिजे ते टाका. ओके. आणि रन केल्यानंतर आपल्याला ते डेटा भेटेल. ओके. हे सिंपल वे लाइक हाऊ टू ऍक्सेस. ओके. पण त्याच्यामध्ये काय इश्यू होता? जर एखादी की प्रेझेंट नसेल, जर एखादी की प्रेझेंट नसेल, ओके, सपोज की टाकू आपण सॅलरी. ओके. हा आता ही की प्रेझेंट नाही, तर हे काय देईल आपल्याला? की एरर देत होतं. काय की की एरर, कारण की प्रेझेंट नाही, लाईक म्हणून की एरर देत होतं. मग काय केलं आपण? जर आपल्याला एरर पाहिजे नसेल, तर एक मेथड बघितली होती आपण. कोणती मेथड बघितली होती? एमपी डॉट गेट. ओके. गेट मध्ये आपण काय करणार? जी की पाहिजे तीच टाकणार, सॅलरी. आणि जर ती की प्रेझेंट नसेल, तर एक काहीतरी डिफॉल्ट मेसेज दे मला, बाबा नो की प्रेझेंट. ओके. सो आता ह्या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे? जर की प्रेझेंट नसेल, तर तो एरर देईल, की ही जी मेथड आहे EMP ऑफ सॅलरी, ही काय करेल? एरर देईल. बट जर गेट मेथड यूज केली तर काय होईल? आपल्याला तो प्रॉपर एरर मेसेज भेटेल की बाबा की प्रेझेंट नाहीये म्हणून. ओके. सो दिस इज द डिफरन्स. हे आपण बघितलं होतं विथ द मेथड अँड विदाउट द मेथड. ओके. आय मेक अ नोट ऑफ दिस. सो हाऊ टू ऍक्सेस बघितलं आपण. हाऊ टू ऍक्सेस. एनी डाऊट हाऊ टू ऍक्सेस मध्ये? आणि हे जे बघतोय आपण ते फक्त मेथड्स बघतोय आता. ह्याच्यावर ऑपरेशन्स करण्यासाठी आपण फॉर लूप शिकणार, इफ कंडिशन शिकणार, व्हाईल लूप शिकणार. ओके. ऑपरेटर्स शिकणार. आता आपण काय करतोय? फक्त बेस बनवतोय की बाबा हे डेटा स्ट्रक्चर आहेत, डेटा टाइप्स आहेत. मग ह्याच्यावर आपण ऑपरेशन्स करणार. ओके. सो आज लाईक 4 डेटा स्ट्रक्चर झालेत लाईक इम्पॉर्टंट. ते 4 डेटा स्ट्रक्चरचे पूर्ण मेथड्स तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत. ओके. ऍक्शन करते वेळेस इम्पॉर्टंट आहेत. ओके. सो हाऊ टू ऍक्सेस क्लिअर आहे? तुम्हाला ऍक्सेस करता येईल डिक्शनरी. ओके. म्हणजे प्रोग्राम लिहायचे तुम्हाला एक डिक्शनरी क्रिएट करून त्या प्रोग्राममध्ये जेवढे त्या डिक्शनरीमध्ये जेवढे नेम्स आहेत, ओके, किंवा एखाद्या डेटाबेस सोबत कनेक्ट करायचे आणि त्या डेटाबेस मधला डेटा डिक्शनरी फॉर्म मध्ये फेच करायचा आहे. ओके. आणि फेच केल्यानंतर जेवढे त्याच्यामध्ये नेम्स आहेत ते तुम्हाला पाहिजेत. तर तुम्हाला समजलं पाहिजे बाबा मला EMP डॉट गेट मेथड यूज करून तिथं मला पाठवायचे नेम. आणि जर व्हॅल्यू नसेल तर नो की प्रेझेंट हे मेसेज द्यायचे. ओके. सो मेथड्स यूज करत्या आल्या पाहिजेत. ओके. ठीक आहे. क्लिअर आहे? ह्याला आयडीला काय म्हणतात? की ह्याला त्याच्या व्हॅल्यूला व्हॅल्यूज म्हणतात आणि इट होल इज कॉल्ड ॲज अ आयटम. ओके. त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल बघितले होते, लाईक कॉम्प्लेक्स एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल बघितले होते. ओके. एक एक रिस्पॉन्स पण मी तुम्हाला सांगितला होता चेक करायला. होप ते केला असेल. कोणाला डाऊट असेल, कारण होमवर्क होता, मी इथं नाही डिस्कस करणार. कोणाला डाऊट असेल, जमत नसेल, मला कॉल करा, मेसेज करा, ते मी सांगेल. ओके. ठीक आहे. की काय इम्युटेबल असते. ओके. सो नेक्स्ट आता, सर ठीक आहे, आपण आता इथं काय सांगितलंय की म्युटेबल डेटा स्ट्रक्चर आहे. लाईक ऍड आणि अपडेट आणि डिलीट करू शकतो. ओके. सो अपडेट बघू आपण अगोदर, लाईक हाऊ टू अपडेट. हाऊ टू अपडेट. ओके. सो अपडेट करण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल? मला ती व्हॅल्यू भेटवावं लागेल. ओके. सो सपोज आता आपला जो हा आहे डेटा स्ट्रक्चर EMP, जी आपली डिक्शनरी आहे ती काय, ही आहे आयडी, नेम आणि डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये. ओके. सो आता मला काय करायचंय? डिपार्टमेंट चेंज करून, आता आयटी तर फ्रेशरचं डिपार्टमेंट होतं, आता तुम्ही डिपार्टमेंट मध्ये जॉईन केला ॲज अ डेटा इंजिनियर म्हणून. सो आय वॉन्ट टू अपडेट द इंजिनियर डिपार्टमेंट टू डेटा इंजिनियर. सो मग काय करणार?
काही मेथड नाहीये ह्याच्यासाठी, डायरेक्टली डिपार्टमेंट इज इक्वल टू व्हॅल्यू द्या डेटा इंजिनियर. ओके, लेट्स रन दिस आणि विल चेक द आउटपुट. ओके, सो अगोदर काय होतं, डिपार्टमेंट IT होतं, आता काय झालं, डिपार्टमेंट डेटा इंजिनियर झालं. ठीक आहे, अवघड आहे का? काही नाही, अवघड नाही. ओके, बट आता सपोज मला हे रवी आहे. ओके, सो परत पाहिजे मला की डिपार्टमेंट नेम पाहिजे. ओके, सो हाऊ आय कॅन गेट अगेन MP अँड त्याचा नेम. ओके, दॅट्स इट. राईट, अवघड आहे हाऊ टू गेट लाईक हाऊ टू अपडेट द व्हॅल्यू, नाहीये. राईट, देन नेक्स्ट सपोज मला पाहिजे हाऊ टू ऍड न्यू की. ओके, हाऊ टू ऍड न्यू की. सपोज आता इथं काय ऍड करायचे मला, ID आहे, नेम आहे, डिपार्टमेंट आहे. ओके, रोल ऍड करायचंय. ओके, रोल ऍड करायचा, तर कसं करणार मी, EMP ऑफ रोल. ठीक आहे, नवीन की टाकायची, जी काही नवीन पाहिजे ती की टाकली आपण. ओके, आणि सपोज आता मला रोल नावाची की ऍड करायचं आहे. ओके, तर मी काय टाकला, रोल क्रिएटिंग डेटा पाइपलाइन्स. ओके, क्रिएटिंग डेटा पाइपलाइन्स. ओके, 1 सेकंड, रेकॉर्डिंग ऑन आहे. ओके, क्रिएटिंग डेटा पाइपलाइन्स. क्लिअर आहे. सो आता मी जर चेक केलं ऍड झालंय का. ओके, ऍड का नाही झालं. ओके, इथं चुकलं आपलं, इज इक्वल टू. ओके, सो डेटा रोल काय ऍड झाला, क्रिएटिंग डेटा पाइपलाइन. ओके, ID काय 101. ऑलरेडी काय आपला ऑलरेडी टेबल काय होता, हा होता ID, नेम आणि डिपार्टमेंट. ओके, बट आपण ऍड काय केलं, सिम्पली ऍड करण्यासाठी आपल्याला काही मेथड नाहीये. जशी व्हॅल्यू फेच करतोय, जर नवीन की ऍड करायची, ती की मेन्शन करा आणि त्याची व्हॅल्यू मेन्शन करा, इट विल बी ऍडेड. ओके, सो सपोज आता तुम्हाला लाईक बाय मिस्टेक तुम्ही काय केलं. ओके, की EMP नेम. ओके, EMP नेम इज इक्वल टू EMP ऑफ नेम इज इक्वल टू, तुम्हाला वाटलं नेम नावाची की नाहीये आणि तुम्ही ऍड केलं राहुल. ओके, ह्या केसमध्ये काय झालं, आता ऑलरेडी आपला नेम काय होतं, रवी, त्याचा नेम काय झाला, राहुल झाला. ओके, तर ह्या केसमध्ये काय झालं, आपला डेटा लॉस झाला. राईट, ऑलरेडी की होतं, लाईक मला रवीच पाहिजे होता. ओके, बट नवीन नेम ऍड करायचं होतं, राहुल. ओके, तर त्या केसमध्ये काय झालं, की नवीन नेम ऍड करण्याऐवजी ओल्डच नेम अपडेट होतं. लाईक काय करतं हे, इट विल मेंटेन लेटेस्ट व्हॅल्यू. डिक्शनरी काय करतं, लेटेस्ट व्हॅल्यू मेंटेन करतं. ओके, सो इन दिस केस जर मी बघितलं तर राहुल हे झालं. ओके, राहुल अपडेट झालं. ओके, सो ह्याच्यामध्ये काय होतं इश्यू, की जर की प्रेझेंट असेल आणि डेटा आपण टाकायचा प्रयत्न केला, तर ह्या केसमध्ये काय होतं, की ओल्ड व्हॅल्यू चालली जाते, ओल्ड व्हॅल्यू अपडेट होते विदाउट टेलिंग अस. लाईक म्हणजे आपल्याला न कळता, लाईक ओल्ड व्हॅल्यू पण गेली, म्हणजे काही आउटपुट मध्ये काही मेन्शनच नाही केलं, लाईक डायरेक्टली राहुल अपडेट झालं आणि जी ओल्ड व्हॅल्यू होती ती चालली गेली. राईट, सो इट्स इश्यू. राईट, डेटा लॉस हे सगळ्यात मोठा इश्यू आहे. डेटा लॉस होणं म्हणजे सगळ्यात मोठा इश्यू आहे. मग त्याच्यासाठी कोणती लाईक मेथड आहे का दुसरी, की बाबा जर ऑलरेडी की प्रेझेंट असेल. ओके, ऑलरेडी की प्रेझेंट असेल आणि तुम्ही जर अपडेट करायचा प्रयत्न केला. ओके, ऑलरेडी की प्रेझेंट आहे आणि तुम्ही जर अपडेट किंवा इन्सर्ट करायचा प्रयत्न केला, तर ती इन्सर्ट न होता ओल्डच व्हॅल्यू कंटिन्यू राहील आणि तुम्हाला नवीन व्हॅल्यू रिटर्न होईल. ओके, सर त्याच्यासाठी मेथड आहे सेट डिफॉल्ट. ओके, सेट
डिफॉल्ट. ओके. सो सेट डिफॉल्ट काय करतं, मी आता सपोज नेम इन्सर्ट करायचा प्रयत्न केला. ओके. मेथड आहेत. ओके. त्याच्यामुळं सिंपल ब्रॅकेट. मेथड असल्यावर सिंपल ब्रॅकेट घ्यायचा. ओके. मेथड असल्यावर काय घ्यायचं, सिंपल ब्रॅकेट घ्यायचा. लक्षात ठेवा कधी पण. ओके. आणि सपोज आता राहुलच्या ऐवजी मला रवीच पाहिजे होतं म्हणून मी रवी टाकलं. ओके. आणि रन. ओके. तर आता हे मला काय सांगते, लाईक हे राहुल सांगते की बाबा ह्याचा मीनिंग काय झाला याचा, की बाबा नेम जे आहे ते ऑलरेडी राहुल प्रेझेंट आहे. तू रवी नाही टाकू शकत. की म्हणजे ऑलरेडी नेम प्रेझेंट आहे. तू रवी नाही टाकू शकत. ओके. मग त्यावेळेस आपल्याला कळेल की बाबा ओल्ड व्हॅल्यू जी आहे नेमची ती काय राहुल आहे. ओल्ड व्हॅल्यू काय राहुल आहे. मग जर अपडेटच करायचं असेल 100% आपण शुअर असेल की बाबा रवीचं मला राहुलचं मला काय करायचे रवी करायचंय. तर त्या केसमध्ये मग मी तो डायरेक्टली ही मेथड यूज करेल आणि अपडेट करेल. बट मला अलर्ट भेटेल की बाबा ऑलरेडी व्हॅल्यू प्रेझेंट आहे. ओके. त्याच्यासाठी सेट डिफॉल्ट मेथड आहे. तर सेट डिफॉल्ट मेथड काय करेल, सेट डिफॉल्ट मेथड काय करते, काय करेल, जर इफ की प्रेझेंट, जर की प्रेझेंट असेल, ओके, तर इट विल नॉट इन्सर्ट, इट विल नॉट इन्सर्ट. ओके. राईट. मी इथं चेक करू शकतो. राईट. इतर आयडी काय राहिलेली आहे, सॉरी नेम काय राहुलच राहिलेलं आहे. रवी अपडेट नाही झालं. ओके. सो इफ की प्रेझेंट इट विल नॉट इन्सर्ट, म्हणजे ही की ऑलरेडी प्रेझेंट होते, त्यांनी व्हॅल्यू चेक केली, इट विल नॉट इन्सर्ट. ओके. इन्स्टेड इट रिटर्न डिफॉल्ट, इट्स रिटर्न करंट व्हॅल्यू. ओके. याच्या ऐवजी काय करते ते आपल्याला करंट व्हॅल्यू रिटर्न करते. इफ की प्रेझेंट देन, म्हणजे जर की असेल, म्हणजे की ऑलरेडी प्रेझेंट असेल तर इन्सर्ट नाही करणार, करंट व्हॅल्यू रिटर्न करणार. ओके. करंट व्हॅल्यू त्यांनी आपल्याला सांगितलं राहुल आहे म्हणून. ओके. पण ओके, जर इफ की नॉट प्रेझेंट, ओके, इफ की नॉट प्रेझेंट देन इट विल ऍड व्हॅल्यू टू, ओके, देन इट विल ऍड व्हॅल्यू टू डिक्शनरी. ओके. ऍड की टू व्हॅल्यू ऐवजी ऍड आयटम, आय विल मेन्शन, आय विल ऍड आयटम टू डिक्शनरी. ओके. सो क्लिअर आहे. लाईक जर नसेल, प्रेझेंट नसेल, ऑलरेडी प्रेझेंट असेल तर करंट व्हॅल्यू रिटर्न करेल, जर नसेल तर ऍड करेल. ओके. सो फॉर एक्झाम्पल आपण नवीन एक रो ऍड करायचा प्रयत्न करू, एक की ऍड करायचा प्रयत्न करू, emp डॉट सेट डिफॉल्ट. ओके. आणि त्याच्यामध्ये सपोज आता आपल्याकडे आयडी नेम डिपार्टमेंट रोल आहे. आता आपण टाकू ह्याच्यामध्ये सपोज मॅनेजर टाकू. ओके. मॅनेजर, आणि त्याची व्हॅल्यू देऊ आपण समय देऊ. ओके. सो ह्या केसमध्ये काय केलं त्यांनी, रिटर्न आपल्याला समय रिटर्न केलं. ह्याचा मिनिंग काय, त्यांनी समय इन्सर्ट केलं. डिफॉल्ट मॅनेजर रोल मॅनेजर एक की इन्सर्ट केली आणि त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू समयला प्रिंट हे केली, सेव्ह केली. ओके. लेट्स चेक क्विकली. ठीक आहे. सो आयडी नेम डिपार्टमेंट रोल मॅनेजर. ठीक आहे. ठीक आहे. डिफॉल्ट मध्ये 2 वे बघितले आपण. ओके. सॉरी, इन्सर्ट मध्ये 2 वे बघितले. इन्सर्शन साठी आपण 2 वे बघितले. फर्स्ट कोणता, लाईक डायरेक्टली emp की. ओके. न्यू, इट शुड बी न्यू की, राईट, इट शुड बी न्यू की and we can assign value to it. Okay. Value, right. Spelling. ओके. आणि दुसरी वे काय, सेट डिफॉल्ट मेथड बघितली. ओके. सेट डिफॉल्ट मेथड बघितली. क्लिअर आहे. आता मल्टिपल, लाईक प्रत्येक डेटा स्ट्रक्चर मध्ये आपण काय बघितलं, मल्टिपल इन्सर्शन पण कसं करायचं आता बघितलं. ओके. मल्टिपल व्हॅल्यूज और मल्टिपल की व्हॅल्यूज, की and values we need to add now, we need to add, right.
पहिला एक सिंगल आयटम कसा ऍड करायचा त्याच्यासाठी आपण दोन मेथड 2 वेज बघितले. आता मला काय करायचं मल्टिपल व्हॅल्यूज ऍड करायच्यात राईट. सो लाइक सपोज मला आता लाइक मी रॅन्डम व्हॅल्यू घेतो ओके. एक मल्टिपल व्हॅल्यूज ऍड करण्यासाठी मला अपडेट मेथड आहे ओके. सो emp डॉट अपडेट ओके. आणि त्याच्यानंतर अपडेट मेथड असल्यामुळे सिंपल ब्रॅकेट लक्षात ठेवा. मेथड असेल तर सिंपल ब्रॅकेट घ्यावं लागतं ओके. आणि त्याच्यामध्ये मला ग्रुप ऍड करायचा आहे. एक नवीन व्हॅल्यू पेअर ऍड करायचा. सो आय विल टेक ए इज इक्वल टू 200 बी इज इक्वल टू 300 ओके. मी काय केलं a इज इक्वल टू 200 b इज इक्वल टू 300 ओके. आणि सपोज आय विल गिव्ह एक्झिस्टिंग ॲज अ नेम टेस्ट ओके. सो मला काय करायचे ह्या 3 व्हॅल्यूज अपडेट करायच्यात ऍड करायच्यात मल्टिपल व्हॅल्यूज अपडेट करायच्यात ओके. सो त्या केसमध्ये काय सिंटॅक्स आहे मेथड असल्यामुळे अपडेट मेथड असल्यामुळं सिंपल ब्रॅकेट घेतला आम्ही ओके. अपडेट मेथड कोणतीही मेथड असेल ना तर त्याला सिंपल ब्रॅकेट लागतो ओके. आणि मल्टिपल व्हॅल्यूज सेंड करायच्यात डिक्शनरी ऍड करायची नवीन त्याच्यामुळे मी ती कर्ली ब्रॅकेटमध्ये ठेवली ओके. सो लेट्स रन इट राईट. आणि emp व्हॅल्यूज बघू आपण ओके. सो परत लक्षात घ्यायचं आयडी जी होती ती 101 नेम ऑलरेडी प्रेझेंट होता त्याचं नेमची व्हॅल्यू राहुल होती इट इज चेंज टू टेस्ट ओके. आणि हे नवीन व्हॅल्यूज इन्सर्ट झाल्या ओके. नवीन व्हॅल्यूज इन्सर्ट झाल्या राईट. सो क्लिअर आहे अपडेट मेथड. अपडेट सपोज आता एक नवीन डिक्शनरी आहे सपोज सॅलरी ओके नावाची डिक्शनरी आहे. इथं सॅलरी ओके. सॅलरी 1 इज इक्वल टू $2,000 ओके. अँड सॅलरी 2 इज इक्वल टू $3,000 ओके. हे लाईक डिक्शनरी आहे राईट. ही एक डिक्शनरी आहे. आता मला हे ही जी व्हॅल्यूज आहेत ह्या डिक्शनरी ह्याच्यामध्ये ऍड करायची किंवा अपडेट करायचे. तर मी कसं करू शकतो emp डॉट अपडेट मेथड असल्यामुळे सिंपल ब्रॅकेट आणि कोणते व्हॅल्यूज टाकायच्यात ह्या सॅलरीज टाकायच्यात. सो आय नीड टू जस्ट मेन्शन सॅलरी हिअर ओके. दिस इज ऑल्सो वे ठीक आहे. ऍड झालं सॅलरी 1 सॅलरी 2 ए बी मॅनेजर ओके. सो अपडेट लाईक सो इन्सर्शन साठी 3 मेथड ओके. पहिली म्हणजे 3 वेज ओके. वी कॅन इन्सर्ट सिम्पली युजिंग दिस देन सेट डिफॉल्ट मेथड इज देअर अँड मल्टिपल व्हॅल्यूज इन्सर्ट करण्यासाठी आपल्याला अपडेट मेथड आहे ओके. क्लिअर आहे. तर एनी डाऊट काही डाऊट असेल विचारू शकता. हॅलो येस नो प्रोसीड. हॅलो झोपले सर ओके ठीक आहे. हा ओके ठीक आहे. त्याच्यानंतर म्युटेबल असल्यामुळं अपडेट करू शकतो इन्सर्शन करू शकतो ऍक्सेस करू शकतो इंडेक्सिंग मुळे ऍक्सेस करू शकतो. सो आता मला काय करायचंय डिलीट करायचंय राईट. म्हणजे म्युटेबल असल्यामुळे आपण डिलीट पण करू शकतो ओके. हाऊ टू डिलीट नाव नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ टू डिलीट ओके. सो डिलीट साठी 3 मेथड आहेत पॉप पॉप आयटम आणि क्लिअर ओके. डिलीट साठी 3 मेथड्स आहेत पॉप पॉप आयटम क्लिअर ओके. सो सपोज मला पॉप म्हणजे हे सॅलरी 2 काढून टाकायचं आहे ओके. सर कसं करणार मी emp डॉट पॉप ओके. पॉप आणि सॅलरी 1
ओके. EMP काय पॉप करायचं मला? सॅलरी पॉप करायचं. ओके. सो मेन्शन दॅट. ओके. सो काय व्हॅल्यू पॉप झाली ते पण रिटर्न आली 2000. ओके. सॅलरीची व्हॅल्यू आपल्याला रिटर्न आली 2000. ओके. परत एक बघू बी. सपोज मला बी रिमूव्ह करायचं. EMP डॉट पॉप. ओके. सो I'll mention B here. ओके. सो बी रिमूव्ह झालं. इझी आहे. पॉप काय करत आहे? इट विल रिमूव्ह मेन्शन्ड की फ्रॉम द डिक्शनरी. ओके. सो खरंच रिमूव्ह झालं का बघितलं पाहिजे एकदा. ओके. आय विल रन धिस सेल. तुम्ही बघू शकता आयडी, नेम आहे, डिपार्टमेंट, रोल, मॅनेजर आहे. ए होतं, त्याच्यानंतर बी होतं, ते गेलं, बी गेलं आणि सॅलरी 1 आपण रिमूव्ह केलं. सॅलरी 1 आणि बी रिमूव्ह केलं. सो इट गॉट रिमूव्ड. ओके. सो मग सर पॉप आयटम कशासाठी आहे? ओके. ह्याचं काम काय? इट विल रिमूव्ह इलेमेंट. ओके. इट विल रिमूव्ह आयटम. ओके. बट लास्ट इन. ओके. लास्ट in and first. Okay. Last in first way manner. Okay. LIFO म्हणतात. लास्ट इन फर्स्ट आउट. ओके. फर्स्ट आउट. ओके. सो पॉप आयटम काय करेल? हा काय करेल? आयटम रिमूव्ह करेल, पण कोणत्या मॅनरनं? लास्ट इन फर्स्ट आउट. ओके. सो सगळ्यात शेवटी आपण काय इन्सर्ट केलंय? सॅलरीचं. सॅलरी इन्सर्ट केली होती. सॅलरीचं डिक्शनरी इन्सर्ट केली होती. सो जेव्हा मी EMP डॉट पॉप आयटम म्हणेल. ओके. EMP डॉट पॉप आयटम. मला काही इनपुट नाही द्यायचं, की कोणती रिमूव्ह करायची ते नाही सांगायचंय. बट हा काय करेल? ऑटोमॅटिकली शेवटचा इलेमेंट रिमूव्ह करेल. ओके. सॅलरी 2 अँड 3000. ओके. शेवटी जो लास्ट इन्सर्शन झालेला आहे ते रिमूव्ह करेल. राईट. सो लेट्स चेक विल इट रिमूव्ह ऑर नॉट. राईट. सॅलरी 2 रिमूव्ह झालं. ओके. सो सपोज मला परत एकदा आपण बघू. EMP डॉट ए रिमूव्ह करायचं. आता लास्ट कोणतं इन्सर्ट झालं होतं? ए इन्सर्शन झालं होतं. सो EMP डॉट पॉप आयटम ए. ओके. ह्याचा यूज होतो का? हा, याचा यूज होतो. ह्याचा खूप यूज होतो. का? कारण डेटाबेस एक काय सिनॅरिओ काय असतो तुम्हाला? सीएसव्ही फाईल माहिती आहे सगळ्यांना? सीएसव्ही एक रीड करा, गुगलवर टाका व्हॉट इज सीएसव्ही फाईल. ओके. सीएसव्ही म्हणजे कॉमा सेपरेट व्हॅल्यू फाईल. ओके. किंवा डेटाबेस मधला एक रेकॉर्ड आले. ओके. मल्टिपल रेकॉर्ड आले. लाईक दिस. ओके. 101 मध्ये आपण लिस्ट टाकू. राज डेटा इंजिनियर. ओके. त्याच्यानंतर 102 सपोज काव्या आणि मॅनेजर. ओके. ठीक आहे. असं सपोज असा तुम्हाला डेटा आलाय. ओके. सो कंप्लीट. ओके. सपोज तुम्हाला म्हणजे डेली असा डेटा येतो. तुम्हाला काय करायचा असतो? हा रो रिमूव्ह करायचा असतो आणि त्याच्यानंतर तो नवीन डेटाबेसमध्ये टाकायचा असतो. लाईक एक सिंपल एक्झाम्पल सांगतो, की तुम्हाला डेटा येतो CSV फाईलमध्ये, जेसन फाईलमध्ये. ओके. वेगवेगळ्या फाईलमध्ये हा असा डेटा आला. ओके. तो तुम्ही डिक्शनरीमध्ये स्टोअर केलाय. ओके. आणि ती डिक्शनरी लाईक आता तुम्हाला जो काही डेटा आहे लाईक तो रिमूव्ह करायचा आहे आणि नवीन डेटाबेसमध्ये टाकायचा. त्या केसमध्ये आपण पॉप आयटम यूज करतो. ओके. सो सिम्पली काय करणार मी? डेटा डॉट पॉप आयटम
ओके. सो जे लास्ट इन्सर्शन आहे ते येईल. ओके. आणि जर तुम्ही डेटामध्ये बघितलं, तर तो आयटम नाही राहणार. ओके. मग ह्याच्यावर मी ॲक्शन करणार. ओके. ह्याच्यावर म्हणजे मला काही जे काही ॲक्शन करायची डेटाबेसमध्ये सेव्ह करायचंय किंवा काही अपडेट करायचे ते मी ॲक्शन करणार ह्या आयटमवर आणि नेक्स्ट आयटम घेणार आणि त्याच्यावर ॲक्शन करणार. ओके. सो अगेन सपोज मला परत पुढला आयटम घ्यायचे. ओके. ओके. तर तो कसं येईल? डायरेक्टली आला. लास्ट इन, फर्स्ट आउट. ओके. लास्ट इन, फर्स्ट आउट असतं. ओके. आता डेटामध्ये काय राहील का? नाहीये. ओके. सो अगेन आता हे सर तुम्ही तर एक-एक करताय. तर हे मल्टिपल ॲक्शन करण्यासाठी आपल्याला फॉर लूप्स करावं लागेल. कारण इथे 2च आयटम आहे, तर मी 2 वेळा लिहू शकतो. पण 1000 आयटम असतील तर? ओके. 1000 आयटम असतील, 1 करोड आयटम असतील तर? तर त्या केसमध्ये मला लूप यूज करावं लागतं. ओके. सो लूप, कंडिशन्स आपण हे बघणार आहोत. बट ह्या मेथड तुम्हाला माहिती पाहिजेत, की पॉप आयटम काय करेल, जो लास्ट इन्सर्ट झालेला रेकॉर्ड आहे तो अ, आपल्याला रिटर्न करेल. ओके. आता प्रोग्रामिंग करतानाच डाउट आले पाहिजेत, राइट? सो तुम्हाला वाटेल, सर हे टपल आहे का? राइट? हे टपल आहे का? सो तुम्ही टाकून बघा लगेच. ह्याच्यामध्ये आपल्याला चेक करण्यासाठी काय मेथड आहे? टाइप. ओके. टाइप टाकून बघा.